नमस्कार, मी प्राची लुडवे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केलेले आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला ह्या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. तर आज आपण इयत्ता 6वी विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. मी प्राची लुडवे. आज आपण इयत्ता 6वी विज्ञानामध्ये एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. मुलांनो, तुम्हाला चित्रात काय दिसत आहे? जेवणाचं पान दिसतंय की नाही? त्यामध्ये बरेच घटक दिसत आहेत. वरण, भात, भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या, दही, वडे आहेत, भाकरी दिसत आहे, केळं दिसत आहे, जेवणाचं ताट दिसते की नाही, लोणचं आहे. हे जेवणाचं ताट हे जेवण आहे आपलं नेहमीचं, आहार आपला. आहार हा शब्द पण वापरतो आपण त्याला. आणि ह्या आहारामुळे आपल्या शरीराचं पोषण होतं. पोषण होतं म्हणजेच काय? आपल्या शरीराची वाढ होते, शरीराची झीज भरून निघते, आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आपल्याला कार्य करण्यासाठी. बरोबर ना? तर आपल्याला आज या पाठामध्ये हे शिकायचं आहे. पाठाचं नाव आहे पोषण आणि आहार, न्यूट्रिशन अँड डाएट. बघा, हे काय आहे? हेच ते जेवणाचं ताट, आपण ज्यामध्ये जेवतो ते ताट. बरोबर? मग इथे वरण भात आहे, सुकी भाजी आहे, आमटी आहे, कांदा लिंबू आहे, चपाती आहे. मग एवढेच घटक रोज ताटात असावेत का? नाही, अजूनही आपल्या ताटात काहीतरी पाहिजे. आता ह्या ताटामध्ये हे एक ताट नाही आहे, तर ह्यामध्ये सर्व आपल्याला आवश्यक घटक जे लागणार ते यामध्ये आहेत. आणि ते अन्न घटकांप्रमाणे मी विभागलेत. बघा, उदाहरणार्थ इथे जे दिसते आहेत तुम्हाला, जी पोळी दिसते त्या ठिकाणी बघा, रताळं आहे, बटाटा आहे, ब्रेड आहे. नंतर त्या ठिकाणी इथे बघा तेल, तूप, चीज, बटर म्हणजे स्निग्ध पदार्थ दिसत आहेत. इथे तुम्हाला चिकन दिसत आहे, फिश दिसत आहे, कडधान्य दिसत आहेत, म्हणजे हे झाले प्रथिने. इथे तुम्हाला फळे, पालेभाज्या दिसत आहेत, म्हणजे जीवनसत्व, क्षार, विटॅमिन्स अँड मिनरल्स. म्हणजे हे सर्व काय आहेत? हे सर्व अन्न घटक आहेत. म्हणजे आपण जे अन्न खातो, द फूड वी ईट, फ्रॉम दॅट फूड व्हॉट वी गेट डिफरंट कॉन्स्टिट्युएंट्स. आपल्याला वेगवेगळे अन्न घटक मिळतात आपण जे अन्न खातो त्यातून. आणि त्या अन्न घटकांचे वेगवेगळे उपयोग आहेत, म्हणजे त्यांचे आपल्या शरीराला काही ना काही फायदे आहेत, आणि म्हणून ते आपण अन्न खात असतो. मग पुढे आपण पाहणार आहोत. पहा, या चित्रामध्ये सुद्धा मी दाखवले आहे, फळं दाखवले आहेत, पालेभाज्या दाखवल्या आहेत, फळभाज्या आहेत, इथे ब्रेड आहे, इथे ह्या डिशमध्ये चिकन आहे. हे सगळे पदार्थ आपल्या शरीराला आवश्यक आहे, आपल्या शरीराला काहीतरी देतात. मग ह्या सर्व घटकांमुळे आपल्याला काय मिळतं? आपल्या शरीराची वाढ व आपल्या शरीरातली इतर जी कामं आहेत त्यांच्यासाठी त्याचा उपयोग होतो, आणि त्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. न्यूट्रिशन. व्हॉट इज न्यूट्रिशन? द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड अँड वॉटर अँड यूजिंग इट फॉर द ग्रोथ अँड सम अदर पर्पजेस, दॅट इज कॉल्ड ॲज न्यूट्रिशन. म्हणजे अन्न आणि पाणी घेऊन त्याचा आपल्या शरीरातल्या सर्व कामासाठी उपयोग करणे, वापर करणे, याला पोषण म्हणतात. आणि त्या कामासाठी उपयोगी पडणारे जे अन्न घटक आहेत की नाही, त्यांना काय म्हणतात? पोषक तत्वे, न्यूट्रियंट्स. अँड दिस न्यूट्रियंट्स वी गेट फ्रॉम फूड स्टफ्स. हे न्यूट्रियंट्स कोणापासून आपल्याला मिळतात? आपण जे अन्न खातो, फूड स्टफ म्हणजे अन्न, त्यापासून आपल्याला मिळतात. आता कोणकोणते न्यूट्रियंट्स आहेत? बघा, हे आहेत फूड स्टफ्स. फूड स्टफ म्हणजे अन्नपदार्थ.
आता ह्या चित्रामध्ये प्रत्येक प्रकारचं एक एक दिसत आहे. पिष्टमय पदार्थ दिसत आहे, तेल तूप वगैरे दिसत आहे, बटाटे दिसत आहेत तुम्हाला, फळं. मग ह्या सगळ्यापासून मिळणारे न्यूट्रिएंट्स कोणते आहेत? पोषक तत्व म्हणजेच अन्नघटक. अन्नघटकाला दुसरा शब्द पोषक तत्व. फर्स्ट इज कार्बोहायड्रेट्स, जे आपण बटाटे खातो, बटाटे, ब्रेड आणि गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी ह्यापासून आपल्याला जे आपण चपाती, भाकरी, भात जे खातो त्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात, कार्बोदके. दुसरं तेल, तूप, लोणी, पापड, लोणची हे जे तेलकट पदार्थ आहेत त्यापासून आपल्याला फॅट्स मिळतात, स्निग्ध पदार्थ. त्यानंतर आपण जे कडधान्य खातो, मोड आलेली कडधान्य, वाटाणा वगैरे यांच्या उसळी खातो, आणि फिश, मासे, अंड ह्यापासून आपल्याला प्रथिने, प्रोटीन्स मिळतात, चिकनसुद्धा. आणि त्यानंतर फळे आणि पालेभाज्या यांच्यापासून आपल्याला विटॅमिन्स आणि मिनरल, क्षार आणि जीवनसत्वे मिळतात. आणि अजून महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे तंतुमय पदार्थ. तंतुमय पदार्थांचा उपयोग, फायब्रस सबस्टन्सचा उपयोगसुद्धा फार आहे आपल्या शरीराला. म्हणजे जसं आपण अन्न खाल्ल्यानंतर अन्न व पाणी यांचा व्यवस्थित गोळा होऊन ते अन्न पुढे पुढे सरकणे या क्रियेसाठी फायब्रस सबस्टन्सेसचा फार उपयोग असतो. तर आता आपण पाहूया पुढे ह्या प्रत्येक अन्न घटकाचा आपल्याला काय उपयोग होतो. फर्स्ट वन इज द कार्बोहायड्रेट. दिस इज एनर्जी गिविंग न्यूट्रिएंट. आपल्या शरीराला किंवा आपल्याला सर्व कार्य करण्यासाठी ऊर्जा पाहिजे की नाही. आपला अभ्यास म्हटला तरीसुद्धा हे कार्यच झालं. ते म्हणजे कार्य म्हणजे हालचाल होणारं कार्य नाही, बुद्धीचं काम आहे. मग शरीराला आवश्यक महत्त्वाचं एनर्जी देण्याचं हे जे अन्नघटक आहे कार्बोहायड्रेट्स इज रिक्वायर्ड फॉर अवर बॉडी इन मोर अमाऊंट, लार्ज अमाऊंट. म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला आवश्यक असतं ना. भात, भाजी, भाकरी, ते मका दाखवले बघा, आणि त्या ठिकाणी वरती बघा तृणधान्य दाखवले आहेत, गहू, तांदूळ वगैरे, आणि पास्ता किंवा आपलं इतर जे असतं की नाही, हे जे आहेत हे कार्बोदके म्हणजे पिष्टमय पदार्थ म्हणतात त्यांना. आपण 5वीला शिकलो. पिष्टमय म्हणजे पीठ, ज्यांच्यापासून पीठ काढतो. तांदळाचं पीठ येतं भाकरी करायला, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, मक्याचं पीठ, म्हणजे ज्यांच्यापासून पीठ येतं ते पिष्टमय पदार्थ. अदर वर्ड फॉर देम इज कार्बोहायड्रेट. दुसरा शब्द आहे कार्बोदके, कार्बोहायड्रेट्स. हे एनर्जी गिविंग फूड आहे. दिस इज एनर्जी गिविंग फूड. ऊर्जा मिळते यापासून. आपल्याला काय मिळते यापासून? ऊर्जा मिळते आपल्या शरीराला. आणि ती ऊर्जा जी आहे ते आपल्या सर्व ज्या आपल्या शरीराच्या आत होणाऱ्या सर्व ज्या क्रिया असतात त्यांच्यासाठी आवश्यक असते. सिरियल्स आर द मेन स्टॅपल फूड. सिरियल्स म्हणजे ही तृणधान्य जे आहेत ते फार महत्त्वाचा अन्नघटक आहे की ज्यापासून आपल्याला काय मिळते? ऊर्जा मिळते. हा पहिला अन्नघटक तो म्हणजे कार्बोहायड्रेट, ऊर्जा देणारा. दुसरा आहे, आपण प्रत्येकाचा उपयोग पाहतोय, दुसरा आहे प्रथिनं, प्रोटीन्स. प्रोटीन्स कोणापासून मिळतात पहा बरं या चित्रामध्ये. अंड दाखवलं आहे, चिकन दाखवलं आहे, फिश दाखवलं आहे, त्यानंतर बदाम दाखवलं आहे, आणि इथे तुम्हाला दिसतंय का कडधान्य. कार्बोहायड्रेट्स देणारे तृणधान्य, सिरियल्स, आणि कडधान्य जी असतात म्हणजे वाटाणा वगैरे, शेंगदाणा, किंवा आपण म्हणूया आपण जी मोड आलेली कडधान्य सर्व. ह्या ठिकाणी सगळे मी नॉनव्हेजेस दाखवले आहेत. या सर्वांपासून आपल्याला प्रथिनं मिळतात. प्रोटीन्स आर युजफुल फॉर पर्पज ऑफ ग्रोथ, वाढ. मेन यूज काय आहे प्रोटीनचा? आपल्या शरीराची वाढ होते बाळांनो, लक्षात ठेवा. हे बघा इथे सर्व डाळी दाखवल्या आहेत. तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, चणा डाळ, या सर्व डाळी ज्यांचं आपण वरण करतो. आणि हे सर्व कडधान्य ज्याची आपण आमटी बनवतो, उसळ बनवतो, हे सर्व, आणि जे आपण फिश वगैरे जे मी सांगितलं, हे सर्व प्रथिनं देणारं अन्न आहे. आणि त्याचा आपल्याला उपयोग काय? शरीराची वाढ होते आणि झीज भरून निघते. झीज म्हणजे काय? आपण आजारी वगैरे पडलो बघा, डॉक्टर म्हणतात पौष्टिक खा, पौष्टिक खा. म्हणजेच काय? शरीराची जी कमी झालेली असते आजारपणामुळे ती भरून काढण्यासाठी. फॉर ग्रोथ अँड रिपेअरिंग द वेअर अँड टेअर ऑफ द बॉडी. म्हणजे शरीराची झीज भरून काढणे आणि मुख्य वाढ, ह्या दोन्हीसाठी हे प्रथिनं आवश्यक असतात. आणि त्यानंतर तिसरा अन्नघटक आहे
फॅट्स स्निग्ध पदार्थ, दिस इज ऑल्सो वन ऑफ द एनर्जी गिविंग न्यूट्रिएंट, म्हणजे याच्यापासून सुद्धा एनर्जी मिळते. परंतु यापासून जसं पिष्टमय पदार्थाला लार्ज अमाऊंटमध्ये घ्यायला पाहिजेत, पण स्निग्ध पदार्थ थोड्यामध्ये सुद्धा जास्त ऊर्जा असते. त्यामुळे पिष्टमय पदार्थ म्हणजे तेलकट, तेल, तूप, लोणी, चीज, बटर वगैरे जे आहे ते जास्त खायचे नाही, कारण थोड्यामध्ये पण तुम्हाला जर जास्त ऊर्जा मिळत असेल देन व्हाय टू इट इन लार्ज अमाऊंट, येस ऑर नॉट. मग हे जे सगळे आहेत ते थोड्या प्रमाणात घ्यायचे. द एनर्जी विच वी आर गेटिंग इन द फॉर्म ऑफ हीटच्या म्हणजे उष्णतेच्या रूपात आपल्याला ऊर्जा मिळते. अँड देअरफोर हीट इज मेजर्ड इन किलो कॅलरी, देअरफोर अवर एनर्जी ऑल्सो कॅन बी मेजर्ड इन किलो कॅलरीज. अँड द ग्रोईंग चिल्ड्रन दे रिक्वायर्ड 2000 to 2500 kilocalories of energy from the food which we are eating. म्हणजे आपण जे अन्न खातो, वाढत्या वयातील मुलं मुली त्यांना साधारण 2500 किलो कॅलरीपर्यंत ऊर्जा मिळाली पाहिजे. आणि अशा प्रकारचं अन्न त्यांनी खाल्लं पाहिजे. म्हणजे कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स आर एनर्जी गिविंग फूड. कसं आहे कळलं तुम्हाला ना? कार्बोहायड्रेट आणि फॅट्सपासून एनर्जी मिळते. प्रोटीन्सपासून काय होतं, शरीराची वाढ आणि झीज भरून निघते. Next, and the most important, vitamins and minerals. Now these vitamins and minerals you can see in this picture. फळं दिसत आहेत, भाज्या दिसत आहेत, इथे कुठे तृणधान्य कडधान्य दिसत नाही आहे. मग विटॅमिन्स आणि मिनरल्सपासून काय मिळतं? त्यापासून तुम्हाला एनर्जी नाही मिळणार आहे, किंवा तुमची वाढ होणार नाही आहे, तुमची झीज भरून निघणार नाही आहे. मग काय फायदा ह्याचा? तर आपल्या शरीरामध्ये इतर क्रिया होत असतात. तुम्हाला माहिती आहे, पचन, उत्सर्जन, रेस्पिरेशन, श्वसन, शरीराच्या आत होणाऱ्या सर्व क्रिया आपण शिकलो आहे लास्ट 5वी स्टँडर्डमध्ये. मग ह्या सर्व क्रिया, आपल्या मेंदूची क्रिया, चेतासंस्थेची क्रिया, या सर्व क्रिया सुरळीत पार पडल्या पाहिजेत ना रेग्युलरली. आणि त्यासाठी हे विटॅमिन्स आणि मिनरल्स आवश्यक आहेत. किंवा आपली शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी. शरीराची रोगप्रतिकार शक्ती म्हणजे काय कळलं तुम्हाला बाळांनो? आपल्याला एखादा रोग आपल्या जवळ येत असेल, आपल्या शरीरात जात असेल, तर त्या रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती आपल्या शरीरात, रेजिस्टन्स टू डिसीज, आपल्या शरीरातील शक्ती वाढवण्याचं काम हे करत असतात विटॅमिन्स अँड मिनरल्स. ॲक्च्युली ते आपल्या शरीराला कमी क्वांटिटीमध्ये आवश्यक असतात. दे आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी, बट देअर डेफिशियन्सी कॅन लीड टू एनी डिसीज. कमी गरज असते, पण ते नाही घेतलं तर एखादा आपल्याला आजार होऊ शकतो. मिनरल्स म्हणजे खनिज आणि विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व. बघा ह्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. विटॅमिन्स, फळं, पालेभाज्या आणि महत्त्वाचं ते फायब्रस सबस्टन्स, तंतुमय पदार्थ जे मगाशी सांगितले तुम्हाला, ते सुद्धा आपल्या आहारामध्ये आवश्यक आहेत. मग आपण आता ह्या खनिजांबद्दल आणि विटॅमिन्सबद्दल आपण माहिती घेऊया. देर आर डिफरंट मिनरल्स. मिनरल्स म्हणजे खनिजं आहेत. कोणती खनिजं? असेंद्रिय घटक म्हणजेच ही खनिजं, यांची आपल्या शरीराला गरज असते. बॉडी नीड्स सेव्हरल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, दे आर कॉल्ड ॲज मिनरल्स. आणि ही जी मिनरल्स जी आहेत, आता ही खनिजं खाणीमध्ये मिळतात, बरोबर ना? मग तुम्ही म्हणाल खाणीतून काढून आपण आणायची का? नाही. तर आपण काही अन्नपदार्थ जे खातो, पदार्थ, फूड स्टफ, त्यांच्यामध्ये खनिजं असतात. आपल्याला माहिती नसतं आपल्याला कशामधून कोणतं खनिज मिळतं, पण ते आपल्याला मिळत असतात. त्यासाठी ते अन्नघटक आपण खाणं आवश्यक आहे. मिनरल्स परफॉर्म इम्पॉर्टंट फंक्शन सच ॲज फॉर्मेशन ऑफ बोन, हाडं मजबूत होण्यासाठी, फॉर्मेशन ऑफ टीथ, दात मजबूत होण्यासाठी, ब्लड सेल्स म्हणजे आपल्या रक्तातल्या पेशी मजबूत होण्यासाठी, अँड मेंटेनिंग नॉर्मल हार्टबीट्स, आपल्या हृदयाची जी हालचाल आहे, हृदयाचे ठोके ते नॉर्मल राहणे. म्हणजे बघा किती महत्त्वाच्या क्रिया आहेत की ज्या विटॅमिन्स आणि मिनरल्समुळे रेग्युलर व्यवस्थित होत असतात. मग आता आपण घेऊया एकेका मिनरल्सची माहिती घेऊया. फर्स्ट दॅट इज आयर्न, लोह. लोह ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतो. लोह काय करतो? ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतं. आयर्न इज नेसेसरी फॉर कॅरिंग ऑक्सिजन टू डिफरंट पार्ट्स ऑफ बॉडी. लोह काय करतं? ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतं. मग जर आपल्याला मग आयर्न कशापासून मिळतं? बघा, आयर्न रिच फूड यू कॅन सी इन दिस फिगर, चिकन, लिव्हर, नंतर बीफ,
नंतर एग योक म्हणजे अंड्याच्या आतला बलक, आणि पोटॅटो विथ स्किन, बटाटा हा सालीसकट, ब्रोकोली म्हणून भाजी असते, नंतर वाटाणे दाखवलेत बघा तिकडे बाजूला, रेझिन्स म्हणजे मनुका, वॉटरमेलन आहे, ॲप्रिकॉट आहे. हे जे पदार्थ आहेत ना याच्यामध्ये आयर्न असतं, लोह. मनुका बघा, मनुका तुम्ही भिजत घालून खाल्लात ना बाळांनो, तुम्हाला भरपूर लोह मिळतं. मग हे पदार्थ बघा किती छोटे छोटे पदार्थ तुम्हाला दिसत आहेत, मनुका किती छोटे आहेत, पण जर ते आपण नाही खाल्लं तर काय होईल? इफ देर इज अ डेफिशियन्सी ऑफ आयर्न इन द ब्लड, आयर्नची जर डेफिशियन्सी असेल, बॉडी डज नॉट गेट इनफ ऑक्सिजन सप्लाय अँड वन फील्स कॉन्स्टंटली वीक अँड टायर्ड. म्हणजे ॲनिमिया, ॲनिमिया म्हणतात त्या आजाराला, की आपल्याला कसा थकवा जाणवतो, पंडुरोग मराठीमध्ये पंडुरोग, थकवा जाणवतो. जर ऑक्सिजन आपला जर कमी असेल लोहाद्वारे मिळणारा, तर आपल्याला थकवा जाणवतो. त्यामुळे आपण असे पदार्थ खाल्ले पाहिजेत की ज्यापासून आपल्याला लोह मिळेल. दुसरं बघूया कॅल्शियम आणि फॉस्फरस. कॅल्शियम आणि फॉस्फरस तुम्हाला शब्दावरूनच माहिती आहे, दुधामध्ये माहिती आहे कॅल्शियम असतं. दे स्ट्रेंथन बोन्स अँड टीथ. बोन अँड टीथ स्ट्रेंथनिंग खनिज आहे, म्हणजे यामुळे आपले दात मजबूत होतात, हाडे मजबूत होतात. हे बघा नॉर्मल ॲनाटॉमी, नॉर्मल आपली हाडं अशी पाहिजेत. पण जर एखाद्याला हाडं जर कमकुवत झाली असतील तर ते कसे दिसतात बघा, रिकेट्स, अशा हाडामध्ये छिद्र, हाडांना छिद्र पडतं आतमध्ये आणि हाडं वाकतात पायाची. सरळ हाडं ही अशी आहेत आणि वाकलेली हाडं ही बघा अशी आहेत. हे कशामुळे झालेलं आहे? कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे. हाडं ठिसूळ होतात, दात ठिसूळ, दातांची झीज होते, दात खराब होतात. मग आपण काय खाल्लं पाहिजे कॅल्शियम मिळण्यासाठी? बघा बरं, या चित्रात तुम्हाला दिसेल काय काय. दूध, दुधामध्ये कॅल्शियम असतं, सोयाबीन, नंतर भाज्या, चीज, लेडी फिंगर म्हणजे भेंडी, ऑरेंज, संत्री, बदाम, हे असे जे पदार्थ या ठिकाणी दाखवलेले आहेत, चित्र पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की ज्यामुळे आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळतं. त्यानंतर आयोडीन पूरक आहार. आयोडीन ज्यापासून मिळतं तर महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मीठ. मिठामध्ये असतं आयोडीन, कारण मीठ हे समुद्राच्या पाण्यापासून काढतात. त्यामुळे आयोडाईज नमक लिहिलेलं असतं बघा मिठाच्या पिशवीवर, तर मीठ फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर अजून इथे बाजूला बघा आयोडीन रिच फूड दिलेलं आहे, स्ट्रॉबेरी आहे, त्यानंतर नेव्ही बीन्स, सी व्हेजिटेबल, समुद्र भाज्या, पोटॅटो. आयोडीनमुळे काय होतं? इट कंट्रोल्स ग्रोथ अँड स्पीड अप केमिकल रिॲक्शन्स इन द बॉडी. आपल्या शरीरातील ज्या रासायनिक क्रिया असतात त्या सुरळीत पार पाडण्यासाठी आयोडीन मदत करतं. मग जर आपल्याला आयोडीन डेफिशियन्सी असेल तर काय होतं? वाढ खुंटते आणि गॉयटर, गलगंड हा आजार होतो. बघा या ठिकाणी दाखवलं आहे, म्हणजे आपल्या ज्या गालाच्या दोन्ही बाजूचे त्या ठिकाणी ग्रंथी असतात, त्या ग्रंथींना सूज येते, अँड दॅट इज नथिंग बट द आयोडीन डेफिशियन्सी. आणि ते नेक्स्ट आहे पोटॅशियम आणि सोडियम. दिस इज ऑल्सो टू मोर इम्पॉर्टंट मिनरल्स. पोटॅशियम कशामध्ये असतं बघा, तुम्हाला दिसतंय चित्रामध्ये आहे ना इथे. हे बघा ॲप्रिकॉट आहे, त्यानंतर हे ॲप्रिकॉटचंच फळ आहे. काही भाज्या दाखवल्यात बघा, बदाम आहे, हे जे टोमॅटो आहे, नंतर इथे हे मशरूम आहे, पोटॅटो आहे. दीज आर पोटॅशियम रिच मिनरल्स, पोटॅशियम रिच फूड स्टफ्स, म्हणजे यांच्यामध्ये पोटॅशियम आहे. बदाम पण दाखवलं आहे बघा. म्हणजे हे पदार्थ तुम्ही पोटॅशियमसाठी खाणं आवश्यक आहे. तसेच सोडियम कोणामोनामध्ये आहे बघा, दूध आहे, ब्रोकोली आहे, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं, स्पिनॅच, पालेभाजी, संत्र, ह्या फळामध्ये, टोमॅटो जो आहे यांच्यामध्ये काय आहे, आणि मुख्य जे आहे सॉल्ट. आयोडीन जसं असतं आपलं जे मीठ आहे ते आपला सोडियम क्लोराईड म्हणतात. मिठामध्ये जसं आयोडीन असतं तसं सोडियमसुद्धा असतं. पोटॅशियमचं सुद्धा मीठ मिळतं. हे सोडियम रिच आणि पोटॅशियम रिच काय पदार्थ आहेत, अन्न पदार्थ. हे बघा इथे मीठ दाखवलं आहे. त्याचा उपयोग काय? इट मेंटेन्स द बॉडी वॉटर बॅलन्स. आपल्या शरीरातलं पाण्याचं जे प्रमाण मेंटेन करून ठेवणे आणि फंक्शनिंग द मसल्स अँड नर्वस सिस्टम. आपली चेतासंस्था आणि स्नायूसंस्था यांच्या क्रिया व्यवस्थित चालू ठेवणे हे या दोघांचं काम आहे. जर आपल्या शरीराला सोडियम किंवा पोटॅशियम मिळालं नाही, साधारण वयस्कर व्यक्ती जास्त म्हणजे जसं काय म्हणतो आपण अगदी जास्त वयोद्ध व्यक्ती असतात, त्यांच्यामध्ये सोडियम पोटॅशियम कमी झालं की त्यांच्या स्नायूंची क्रिया कमी होते आणि त्याचा परिणाम
काहीही होऊ शकतो. स्नायूंची अकार्यक्षम, स्नायू काम करत नाही शरीराचे, आणि जेव्हा स्नायू मसल्स काम करत नाही तर हृदय आणि फुफ्फुस हे अवयवसुद्धा त्यांना मसल्सनीच बनलेले असतात, त्यामुळे त्यांचं कार्य बंद पडण्याची सुद्धा भीती असते. म्हणजे किती सोडियम आणि पोटॅशियम हे मिनरल्स महत्त्वाचे आहेत हे आपल्याला समजू शकतं. नाव विल सी अबाउट विटामिन्स. विटामिन्स जीवनसत्व शब्द तुम्ही ऐकला आहे. विटामिन ए, बी, सी, डी हे विटामिन्स कशापासून मिळतात? ते सुद्धा फळं आणि पालेभाज्या यांच्यापासूनच मिळतात. त्यांचंही तसंच आहे, ते आपल्याला कमी प्रमाणात लागतात, परंतु जर ते खाल्ले नाहीत तर त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला विविध विकार होऊ शकतात. बघा, मग हे आहे विटामिन ए. विटामिन ए कशापासून मिळतो? तुम्हाला चित्रात दिसत असेल बघा, इथे पपई आहे. महत्त्वाचं कंटेंट म्हणजे पपई, कोबी माहिती आहे ना, कॅबेज आणि गाजर यांच्यामध्ये जास्त प्रमाणात विटामिन ए असतं. आणि जर ते नाही खाल्लं तर आजार काय होतो माहिती आहे? नाईट ब्लाइंडनेस. नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रात्रीचं दिसत नाही त्याला म्हणतात. दिवसा दिसतं त्या व्यक्तीला, पण रात्रीचं दिसत नाही, त्याला म्हणतात नाईट ब्लाइंडनेस, रातांधळेपणा. आणि ह्या पदार्थांचा त्या आवश्यकता आहे. दुसरा आहे विटामिन बी. विटामिन बीमध्ये पण प्रकार आहेत बघा. दूध, विटामिन बी दुधामध्ये असतं. त्यानंतर हे फळे पालेभाज्यामध्ये असतं. आणि जे कडधान्य तृणधान्य दाखवलेले आहेत त्यांच्यामध्ये, हे सगळे सिरियल्स जे आहेत त्यांच्यामध्ये विटामिन बी असतं. मग जर हे विटामिन बी तुम्ही नाही घेतलं तर काय होतं बघा, त्वचेवर लाल डाग पडतात. त्यालाच बेरीबरी म्हणतात. नर्व डिसऑर्डर म्हणजे चेतातंतूंचा परिणाम होतो, चेतातंतूंवर आपल्या मसल्स विकनेस होतो. म्हणजे अशा प्रकारे जीभ लाल होते, हे आजार, त्वचा खरखरीत होते. विटामिन बीमध्ये पण प्रकार आहेत. विटामिन B9 रिच फूड, विटामिन B1 होतं मग असं. आता विटामिन B9 बघा, विटामिन B9चे पदार्थ बघा कोणते कोणते आहेत ते. आणि हे जर पदार्थ तुम्ही नाही खाल्ले तर काय होतं बघा, वाढ नीट होत नाही, ॲनेमिया म्हणजे अशक्तपणा, विसर पडणे, काही गोष्टी असं काही आजार आहेत की ज्यामध्ये जे लोकांना आठवत नाही, हालचाली शरीराच्या मंदावणे, हे जे डिसऑर्डर्स आहेत की सिम्पटम्स आहेत ते विटामिन बी न खाल्ल्यामुळे होणारे आहेत. B9 विटामिन B12. विटामिन बीचा हा तिसरा प्रकार. B12 ॲनेमिया, दुग्धजन्य पदार्थ व मांस, दुधाचे पदार्थ आणि चिकन, फिश याच्यामध्ये, चिकन यामध्ये विटामिन B12 असतं. अंडंसुद्धा, ते प्रॉन्स दाखवले बघा. म्हणजे हे पदार्थ किती आवश्यक आहेत बघा. आणि दुधाचे पदार्थ आपण खायचे आहेत. विटामिन B12 डेफिशियन्सी प्रॉब्लेम ते दाखवण्यात बघा, ॲनेमिया होतं, हेअर लॉस, केस गळतात, नर्वस सिस्टम डिसऑर्डर, पुअर सर्क्युलेशन, रक्त विसरण क्रिया होत नाही, लहान मुलांना प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणजे विटामिन B12 आवश्यक आहे. नंतर पाहूया आपण पुढचं जीवनसत्व सी. सर्व आंबट पदार्थ, विटामिन सी, आंबट पदार्थ, संत्र, लिंबू, आवळा आणि मोड आलेली कडधान्य, ह्या सर्वांमध्ये विटामिन सी असतं. विटामिन सी सुद्धा फार आवश्यक आहे. जर ते नाही घेतलं तर बघा, स्कर्वी म्हणजे ब्लिडिंग ऑफ गम्स, थायरॉईड मालफंक्शन, डिले इन हिलिंग ऑफ वाउंड्स म्हणजे जखम झाली तरी बरी होत नाही, थायरॉईड होऊ शकतो, आणि आपल्या हिरड्यामधून रक्त येतं की नाही त्याला स्कर्वी म्हणतं. हे विटामिन सीच्या अभावामुळे होणारे आजार आहेत. त्यानंतर पुढे आपण पाहूया नेक्स्ट विटामिन डी. सर्वांना माहिती आहे, लहान मुलांना बघा, अगदी लहान मुलं असतात त्यांना कोवळ्या उन्हात बसवतात उघडं करून तेल लावल्यावर. का? कारण सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये काय असतं? विटामिन डी असतं. जर विटामिन डी त्या लहान मुलांना आधीपासूनच नाही मिळालं तर हाडं त्यांची मजबूत होत नाही, हाडं ठिसूळ होतात, हाडं वाकतात, पाठीला बाक येतो. तर मी विटामिन डी कोवळ्या उन्हात असतं. आणि दूध, नंतर कॉड लिव्हर ऑइल, शार्क लिव्हर ऑइल, ह्या माशांचे जे लिव्हर आहेत त्यांचं जे ऑइल आहे त्यामध्ये विटामिन डी आपल्याला मिळतं. नेक्स्ट इज विटामिन ई. विटामिन ई जर नाही घेतलं तर काय होईल? आता विटामिन डी नाही घेतलं तर काय होईल बघा, ॲनिमिया, अशक्तपणा वाटतो. त्यानंतर काय होतात, विटामिन डीमुळे लिव्हर डिसिजेस, पोटात दुखणं, पोटात दुखण्याचा आजार होऊ शकतो, डोळ्याला त्रास होऊ शकतो, आय डिसीज. कोणते पदार्थ बघा विटामिन ई ज्यांच्यामध्ये असतो ते
या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत पपई आहे, स्पिनॅच आहे, ॲप्रिकॉट आहे. ॲप्रिकॉट दिसतं ना तुम्हाला, पालेभाजी आहे. हे जे पदार्थ आहे, सिमला मिर्च आहे बघा, सिमला मिर्च ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. ऑल द विटॅमिन्स वी कॅन गेट इन दिस सिमला मिर्च. हे पदार्थ विटॅमिन ई आपल्याला देतात. अँड द नेक्स्ट इज विटॅमिन के. जर विटॅमिन के नाही मिळालं तर काय होतं माहिती आहे का, एक्सेसिव्ह ब्लिडिंग आफ्टर अन इंजरी. म्हणजे आपल्याला काही मार लागला तर जे रक्त येतं, किंवा नाकाचं बघा, नाकातून रक्त येतं कधी कधी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ड्यू टू विटॅमिन के डेफिशियन्सी. नाकातून रक्त येतं, किंवा एखादी जखम झाली तर रक्त थांबत नाही, रक्त वाहत राहतं. विटॅमिन केची डेफिशियन्सी असेल तर असा प्रकार होतो. मग काय काय बघा पदार्थ दाखवले तिथे. स्ट्रॉबेरी आहे, मीठ आहे, फिश ऑइल, सोयाबीन, बीन्स म्हणजे फ्रेंच बीन म्हणजे फरसबी, ब्रोकोली, त्यानंतर शेंगा ज्या असतात त्या शेवगाच्या शेंगा, स्पिनॅच, पालेभाजी आणि अंड. हे जे पदार्थ आहेत ते विटॅमिन के रिच पदार्थ आहेत की जे आपण खाणे आवश्यक आहे. सी दिस चार्ट शोज यू अबाउट इच विटॅमिन. प्रत्येक विटॅमिन्स पहिला हाफमध्ये सर्कल्स आहेत. पहिल्या हाफमध्ये पदार्थ दाखवले, दुसऱ्या हाफमध्ये त्याच्या अभावामुळे होणारे आजार दाखवलेत. विटॅमिन ए बघा, गाजर आहे दाखवले या ठिकाणी, भोपळा आहे. आणि नाही घेतलं तर काय प्रॉब्लेम होतो, बाजूचे दातानळेपणा होतो. विटॅमिन बी कशामध्ये, केळं दाखवलं आहे, ब्रेड दाखवलं आहे, बीन्स दाखवलं आहे. नाही घेतलं तर काय त्रास होतो बाजूच्या चित्रामध्ये. अगेन विटॅमिन बी2, देन विटॅमिन बी12, विटॅमिन सी आणि विटॅमिन डी. प्रत्येक विटॅमिनमुळे काय त्रास होऊ शकतो ते हाफ सर्कलमध्ये आहे, आणि कोणत्या पदार्थांमध्ये मिळतं ते एक पहिल्या हाफ सर्कलमध्ये आहे. दिस चार्ट ऑल्सो गिव्स यू ऑल द deficiencies and symptoms of each vitamin. विटॅमिन ए, लॉस ऑफ विजन, रातांधळेपणा. म्हणजे पुअर काय तुम्हाला कसं तुम्हाला कळणार आपल्याला आपली नजर कमी झाली, रात्री दिसत नाही. पुअर विजन, लॉस ऑफ विजन इन डार्कनेस. बेरी विटॅमिन बीमुळे वीक मसल्स अँड व्हेरी लिटिल एनर्जी टू वर्क. काम करण्याची शक्ती नाही राहत, तो आहे विटॅमिन बी1मुळे होणारा, न मिळाल्यामुळे होणारा आजार. विटॅमिन सी स्कर्वी, ब्लिडिंग गम्स, हिरड्यातून रक्त येणे. विटॅमिन डी रिकेट्स, बोन्स आर बेंड, हाडं वाकडी होतात. कॅल्शियम वीक बोन्स अँड टूथ डिके. कॅल्शियम नसेल तर हाडं ठिसूळ होतात आणि दातांची झीज होते, हाडांची झीज होते, दात किडतात. आयोडीन जे मिठामध्ये मिळतं ते नाही घेतलं गॉयटर होतो. ग्लँड्स इन नेक, गळ्यामध्ये ज्या गाठी असतात त्या सुजतात, त्यांना थायरॉईडच्या गाठी असतात, त्याने गॉयटर म्हणतात. आणि आयर्न जर नाही मिळालं तर विकनेस येतो, त्याला ॲनिमिया असं म्हणतात. नाव यू विल सी नेक्स्ट वॉटर सॉल्युबल विटॅमिन. जलविद्राव्य जीवनसत्वे. जलविद्राव्य म्हणजे काय, वर्डवरूनच कळतं आहे तुमच्या. या चित्रामध्ये दाखवले बघा. काही विटॅमिन्स असे आहेत विच डिझॉल्व्स इन वॉटर, देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स. पाण्यामध्ये विरघळतात. बघा विटॅमिन आपल्याला बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या मिळतात बघा. विटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणजेच काय, विटॅमिन बीच्या गोळ्या. म्हणजे विटॅमिन बीच्या ज्या गोळ्या आहेत आणि विटॅमिन बी ज्या पदार्थामध्ये आपण मगाशी सांगितले ते पाण्यामध्ये विरघळतात. हे आहेत विटॅमिन सीचे पदार्थ. आणि विटॅमिन सीच्या गोळ्या पण मिळतात. मग जे लोक हे विटॅमिन सीचे पदार्थ खात नाही त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात. बेटर टू ईट डीड फूड स्टफ्स विच कंटेन ऑल दिस विटॅमिन्स. अशा प्रकारे जे विटॅमिन्स पाण्यात विरघळतात, जलविद्राव्य कोणती कोणती आहेत, बी1, बी2, बी3, बी6, बी9, बी12 आणि सी सुद्धा. ऑल बी विटॅमिन्सचे वेगवेगळे टाईप्स आहेत. अँड सी विटॅमिन. आणि ही जी विटॅमिन्स जी आहेत पाण्यात विरघळतात, त्यामुळे ती काय होतात, दे आर थ्रोन आउट फ्रॉम द बॉडी विथ द हेल्प ऑफ स्वेट अँड युरिन. म्हणजे युरिन, स्वेट आणि म्हणजे लघवी आणि घामाच्या रूपाने शरीराच्या बाहेर पडतात ते, बरोबर ना. आणि त्यामुळे ती शरीरातली कमी होणार, साहजिकच कमी होणार. त्यांचा सतत पुरवठा झाला पाहिजे. रेग्युलर सप्लाय ऑफ दिस विटॅमिन्स इज व्हेरी असेन्शियल. वाय, बिकॉज दे आर थ्रोन आउट ऑफ अवर बॉडी इन द फॉर्म ऑफ स्वेट अँड युरिन. म्हणजे सतत तुम्ही हे पदार्थ खात राहिले पाहिजे की त्यामुळे तुम्हाला विटॅमिन बी आणि सी शरीराला मिळेल. And the next is water insoluble vitamins. Water insoluble means these are not soluble in water. Then in what? They are soluble in fats, in fatty substance. आपण जे फॅटी सबस्टन्स म्हणजे प्रथिनं जे स्निग्ध पदार्थ आपण जे खातो की नाही त्यांच्यामध्ये विरघळतात. साहजिकच ती
मेदामध्ये विरघळतात, म्हणजे फॅट्समध्ये विरघळतात, म्हणजे ते आपल्या शरीरामध्ये साठून राहतात. ती आपल्या शरीरामध्ये काय होतात, साठून राहतात. दे आर स्टोर्ड इन फॅट्स or they are soluble in fats, therefore they are stored in our body. And these vitamins are A, D, E and K. A vitamin, D vitamin, E vitamin and K vitamin. These are water insoluble vitamins. So in this topic we have covered some important part. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.